नमस्कार सर, प्रथमतः स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. आपला परिचय आणि आपला ऍड्रेस सांगा. माझं नाव दिगंबर रंगनाथ धनुडे, राहणार जायकवाडी, तालुका मारगाव, जिल्हा बीड. बर सर, आता आपल्याकडं हे जे शेळी पालन आहे सध्या जर बघितलं हो. तर शेळी पालनामध्ये जे व्यवसायामध्ये जे तरुण आहेत किंवा शेतकरी आहेत असं वळताना दिसत आहेत की शेळी पालनामध्ये फायदा आहे. तर तुम्हाला कशा प्रकारे सुचलं बरं आपण शेळी पालन करावं म्हणून? नाही, आजकाल आता शेतीमध्ये MIDC मध्ये काम करण्यापेक्षा 10-12 हजार रुपये मध्ये काम करण्यापेक्षा हा बंदिस्त व्यवसाय जर केला तर पैशाची अडचण येत नाही, काही टेन्शन नाही किंवा कुणाची मजुरी करायची गरज नाही. त्यामुळे आपण हा व्यवसाय 2021 मध्ये निवडला. 2021 ला हा आपला 2024 मध्ये एकदम सेट झाला व्यवसाय. आज कशाचाच शेळीमध्ये व्हायरस नाही, काय नाही, टेन्शन नाही, नो टेन्शन आहे. बर, आता सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न आहे, आपलं जे शेळी पालन आहे आपल्याकडं कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत? आता आपल्याजवळ आपण सुरुवातीला घेतलेल्या त्या टायमाला गावरान शेळ्या होत्या. गावरानला आपण 2 वर्ष सांभाळ केला आणि त्याची गावरानची क्वालिटी कमी असल्यामुळे त्याला बिटल क्रॉस केला 1 वर्ष, दुसऱ्या वर्षी श्रेय क्रॉस केला. त्याच्यापासून आपल्याला खूप फायदा व्हायला लागला. त्यामुळे आपण गावरान शेळ्या ठेवतो आणि क्रॉसला बिटल किंवा श्रेय वापरतो. म्हणजे शेळ्या गावरान, ब्रीडर क्रॉस साठी वेगवेगळ्या जातीच्या. ब्रीडर आपण दुसऱ्या जातीचा वापरतो. बर, आता आपल्याकडे किती संख्या शेळ्यांची? आपल्याजवळ लहान मोठे सगळे 40 ते 42 नग आहेत आपल्याजवळ. बर बर, आता तुम्ही हे जे गोठा बनवलेला आहे, आपण ज्या गोठ्यामध्ये सध्या उभा आहे, तुमचा इंस्टावरती म्हणा कुठेतरी असं बघत असताना एक गव्हाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये एकदम साध्या पद्धतीने गोण्याच्या जशा शेतकऱ्याचा जुगाड अशा पद्धतीने तुमच्या पाठीमागे तुम्ही गव्हाणी केल्या, इथं शेड केलेलं आहे आणि साईडने संपूर्ण जाळी मारलेली. काय होतं, आता जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं जेवढे बरेचसे गोट फार्म आहेत ते एकदम आवाडावे खर्च केला असतो, शेडची मोठी रचना. तुम्ही का बरं मोठी रचना नाही केली, शेड मोठं केलं नाही? माझं एक मनातलं कारण असतं की का आपण जर सुरुवात जर शून्यापासून केली तर कारण की पुढे भविष्यात हारण्याची भीती नसते. आजकालचे मुलाचं व्यवसायाचं तत्व काय असतं, आज फॅशनेबल करायला लागले, आज लाखाव खर्च करायले, उंचीवर शेड मारायले. त्यामुळे नाही सक्सेस झालं की ती मानसिकता ढळून जाते मुलाची आणि तो म्हणतो शेळी पालन परवडत नाही. पण अशी शून्यातून सुरुवात केली की हारण्याची भीती नसते आणि काहीच नसते पुढे भविष्यात. बरं, स्टार्टिंगच आपण अशी केली की काही आधी शेड वेगळं होतं? नाही, सुरुवातीला आपण असं छपरच होतं इकडच्या साईडनं. आता ते आपलं जसं व्यवसाय वाढत चालला तसं ह्यांच्या जीवावर आपण खर्च करायला तयार आहे. आपला स्वतःचा रुपये वैयक्तिक नाही की त्याच्यामध्ये करू शकतो आपण, स्वतः सगळं त्यांच्या जीवावर चालू आहे. बर, सुरुवातीला तुम्ही जे 2 शेळ्या आणल्या होत्या ते कुठून आणल्या होत्या? ते आपण असे घरगुतीच घेतल्या होत्या शेतकऱ्याकडून. आपल्याला अनुभव नव्हता, आपण शिक्षण झालेलं म्हणून आज पुण्यावरनं जॉब सोडून आलो. लॉकडाऊनच्या दरम्यान करायचा विचार होता, कधी सांभाळला नाही, त्यामुळे अनुभव नसल्यामुळे आपण सुरुवातीला 2च घेतले. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जॉब करत होते? हा, जॉब करत होतो. काय जॉब करत होते? आपण MIDC मध्ये होतो, पुणे रांजणगावला. ITI झालेला, जॉब भेटतो 12 आणि 13 हजार रुपयामध्ये काहीच जगत नाही. त्यामुळे आपण 2021 मध्ये सुरू केलं स्टार्टअप. म्हणजे जॉब सोडून तुम्ही गावाकडे आले आणि गावाकडे शेळी पालन सुरू. बरं, हे शेळी पालनाची संकल्पना तुम्ही सांगितलं नाही की कुठं तुम्ही बघितलं होतं व्हिडिओ वगैरे, का कुठं एखाद्या शेळ्यामधून फायदा होतो, बोकडाचे पैसे होते, कसं नेमकं? युनिक कसं आहे याच्यामध्ये की असं आज हे भविष्यात वाढत जाणारा व्यवसाय, 0 मेंटेनन्स मधला व्यवसाय. आज 2 ते 3 वर्षाला हा व्यवसाय टॉपला असणार. 2 ते 3 वर्ष? 2 ते 3 वर्षाला आणखी टॉपला असणार. आणि 0 मेंटेनन्स व्यवसाय म्हणलं तरी 1 नंबरला व्यवसाय. बरं, तुम्ही ह्याच व्यवसायाची निवड केली, दुसरा व्यवसाय भरपूर व्यवसाय होता? व्यवसाय कसा असतो आता, जे हा व्यवसाय म्हणतो ना 0 मेंटेनन्स, खर्च कमी उत्पन्न जास्त. दुसरा व्यवसाय असा कोणताच नाही की खर्च तेवढाच उत्पन्न बी तेवढं. आता बरेचसे शेतकरी आपल्याला सांगतात शेळी पालन कसं, सुरुवातीला आपण गावखेड्यामध्ये बघतो प्रत्येकाच्या घरी एखादी शेळी असायची, नाही का, आपल्या घरी एक शेळी असायची आणि त्या शेळ्याचा व्यवसाय आता मोठ्या स्वरूपात झालाय, बिझनेस मध्ये झालाय, मोठे मोठे गोट फार्म आपण पाहतो. आता तुम्ही हे शेळी पालन सध्या केलेलं आहे, तुमचं एकदम शेतामध्ये शेळी पालन आहे. शेळी पालन म्हणलं की त्याला सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो चाऱ्याचा. मग ह्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं? आपण आता ते 25 गुंठे चारा केलेला आहे. 25 गुंठ्यामध्ये 8 वैरणी. आता 8 वैरणीमध्ये मेथी घास आहे, दसरथ घास आहे, शेवरे घास आहे, बाहुली स्मार्ट नेपियर आहे, रेड नेपियर आहे, तुत्ती आहे, मार्वेल गवत आहे आणि पेन्सिल गवत. आणि वाळल्या वैरणीमध्ये आपण सोयाबीन भुसकट वापरतो, तूर भुसकट आणि ज्वारीची पाठव. आणि सकाळी त्यांना शेळ्यांना सोयाबीन आणि मका भरडा मिक्स. आणि जे बोकड किंवा पिल्ला असतात त्यांना शेंगदाणा पेंट आणि मकाचा भरडा दोन्ही मिक्स. म्हणजे आपलं पूर्ण बंदिस्त आहे का? पूर्ण बंदिस्त. 100% शेळ्यांना कधी सोडत नाही. तर बरेचशा शेतकऱ्याचं मत आहे की शेळ्याला जर सोडलं तर शेळ्याच्या तब्येती वगैरे चांगल्या राहतात. तुमच्या तर सगळे आतमध्ये नाही, ते आपल्या शेटअपवर असतं. जी बाहेरून शेळी आणलेली बाजारातून ती जागेवर सेट होत नाही. घरची तयार झालेली जे पिल्लू आहे, पिल्ल्याचं रूपांतर शेळीमध्ये झालेलं ती शेटला शेटच राहते.
म्हणजे आता 6 वर्षामध्ये तुम्ही 2च्या एवढ्या 40 केल्या. 240 झाले आपल्या. बरं. आज आपल्या जो मदर स्टॉक म्हणलं तर 28 मदर स्टॉक आहे आपल्या. 28 मदर स्टॉक आणि बरं. 12 शेतकरी बांधवांना हे बघा आपण दावणीमध्ये सोयाबीन भुसकट व तूर भुसकट मिक्स टाकलेला आहे. कारण की शेळी ही सोयाबीन भुसकट व तूर भुसकट यामुळे पाणी पिते आणि पाणी पिल्यामुळे शेळीची तब्येत तंदुरुस्त व फिटनेस मेंटेन राहते. जर ओल्ली वैरण सकाळी टाकली तर शेळी तेवढं पाणी पित नाही मनसोक्त, कारण की सकाळी ते 10 ते 11च्या दरम्यान पाणी पिण्यासाठी भुसकट टाकावं लागतं. बरं, आता तुम्ही सांगितलं तुमच्याकडे ओल्या प्रकारचा चारा आहे हो आणि आता वाळला सुक्यामध्ये तुम्ही भुसकट दिले. हो. बरं, हे भुसकट जे देता ह्याचं टायमिंग आहे का कसं? नाही, सकाळी ते 11च्या दरम्यान टायमिंग. सकाळी 11 वाजता दोन्ही मिक्स देतो आपण, सोयाबीन भुसकट आणि तूर भुसकट एक टाइम. एक टाइमच. आणि 12 वाजता शेळी फुल पाणी पिते आणि 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आराम करते आणि 4 वाजता मग आपण 8 वैरणी एक खाट्याचा कापतो आणि तोडतो. बर, आता हे पावसाळ्यामध्ये कसं नियोजन असतं आपलं? पावसाळ्यामध्ये आपण आदल्या दिवशी किंवा एका दिवसाने अगोदर जर आभाळाचं वातावरण दिसलं तर ते 8 वैरणी आपण घर केलेले घरामध्ये आणून कापून ठेवतो इमर्जन्सीसाठी. आणि आपल्या जवळ वाळली वैरण तर असते ती, समजा सोयाबीन भुसकट, तूर भुसकट, ज्वारीचा काढा म्हणजे स्टॉक करून ठेवता उन्हाळ्यामध्ये स्टॉक. आणि घरचीच वैरण असते आपली अवेलेबल केली, घरचीच, बाहेरून काही घेत बाहेरून काहीच घेत नाही आपण. बरं. आता आजकाल तर नाशिक वगैरे मारायला लागले लोक बाहेर, त्यामुळे ते बाहेरची वैरणीचा असा भरोसा राहिला नाही आजकाल. आज बंदिस्त शेळी शेट त्याच्यामुळेच होते की समजा घरचा चारा पिकवला तर 0 मेंटेनन्स म्हणायचा, खर्च न सोडता. आता बऱ्याच शेतकऱ्याचं मत आहे पण की गावरान शेळी पालन परवडतच नाही, इतर जातीचं परवडत, तुमच्याकडे तर गावरान नाही. काय सांगता? आपल्या माझ्या म्हणण्यानुसार, माझ्या अनुभवानुसार गावरान शेळी फायदेशीर राहते. फक्त तिला क्रॉस तुम्ही करा किंवा दुसरा शिरोई म्हणा, बिटल म्हणा, तो सक्सेस राहतो. वजन वाढ, उंची वगैरे जास्त राहिल्यामुळे लगेच विक्रीसाठी लवकर येतो. जे गावरान बोकुड 6 महिन्यात 8,000 जायचं ते 4 महिन्यात बिटल क्रॉसचं बोकुड 10,000 जातं. बर, आता तुमचा 2021 पासून शेळी पालनामधला अनुभव सांगतोय की तुमच्या शेळ्यांना कधी असा आजार वगैरे, काही शेळ्या दगावल्या असं काही? नाही, आपला अनुभव नसर असा 2021 पासून संसर्गजन्य आपल्या फार्मर व्हायरस आलेलाच नाही. आता आपली शेळी बाहेर कुठे जातच नाही तर काय, तरी पण असं शेळ्यांना काही समजा तसा व्हायरस काहीच नाही. आपल्या फार्मर आज 5 वर्षापासून डॉक्टरचा पाऊल नाही. आपल्याला 6 महिन्याला 1,500चं मेडिकल आणून ठेवलेलं असतं इमर्जन्सीसाठी. ताप वगैरे आली तर आपण घरच्या घरीच इंजेक्शन वाटत देऊन टाकतो पिल्लांना, घरच्या घरी. डॉक्टरचा पाऊल नाही, काही नाही आपल्या फार्मर 5 वर्ष. बरं, आता शेळ्यांना लसीकरण महत्वाचं असतं. आपल्या शेळ्यांना लस वगैरे दिलेली नाही. लस आपण काय करतो, फक्त एका वर्षामध्ये 3 वर्षामध्ये PPR ची लस देतो आणि FMD ची देऊन टाकतो किंवा जानेवारी फेब्रुवारी मध्ये FMD ची. पण लसीकरण पण केलेलं आहे. लसीकरण करावंच लागतं, कंपल्सरी येऊ किंवा नाही. आपल्या अनुभवानुसार आपल्या जनावरांची समजा उद्या भविष्यात काय होईल सांगता येत नसतं, त्यामुळे आपण आधीच सावधगिरी पाळलेली बरी. बर, आता शेळ्यांना तुमच्यात आजार नाही आला, हो, पण तुमचा शेळी पालनामधला अनुभव किंवा तुमच्या मित्राचं फार्म असन किंवा नातलगाचं असं काही ऐकलंय का की शेळ्यांना सगळ्यात घातक कोणता आजार आहे? नाही, सगळ्यात घातक म्हणलं तर PPR मध्ये शेळी वाचत नाही. PPR ची लागण लवकर ताबडतोब जर पाहिली तर बरं, नाही तर PPR मध्ये शेळ्या चांगले फार्म मोठाले बंद पडतात. काय PPR म्हणजे नेमकं काय? आता नवीन शेतकऱ्यांना कळत नाही. PPR म्हणजे असा कशी तोंडावर लागणे, सर्दी होणे येतात, तो आजार PPR म्हणून ओळखला जातो. म्हणजे त्याचे लक्षण त्याचे. आणि ते काय होतं, ते एकदम ताप वगैरे येते, जीभ बाहेर काढणे, त्याला PPR ची लागण म्हणतात. बर, PPR सहसा ते पाण्यापासून वाढत जाणारा रोग आहे. पाण्यापासून म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही जर समजा तुमच्या फार्ममध्ये दुसरी शेळी येऊन पाणी पिते, तिला जर PPR ची लागत झालेली असली तर तो त्या आपल्या फार्म मध्ये मिसळू शकतो पाण्यावर. आपल्या फार्म मध्ये आपण दररोज स्वच्छ पाणी भरतो, सगळं त्याला असे 24 तास त्यांना दावं कसलंच नाही, मोकळं 24 तास मोकळं, सगळे मोकळे सगळे 24 तास मोकळे. ते का तर माझ्या फार्मवर जन्म त्याचा इथं झालेला आहे ना. आपण फक्त एक शेळी घेतलेली 6 वर्षाखाली, त्यापासून एवढ्या आपल्या आज लहान मोठ्या 40 शेळ्या आणि त्यातल्या लोड यायला आलेल्या 28 सगळ्या. सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, शेळी पालन जे शेतकरी आहेत, नवीन तरुण आहेत, ते या क्षेत्रामध्ये वळताना दिसतात. पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो त्याचे होणारे पिल्ले, आणि पिल्ले झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतमध्ये ते पिल्ले दगावले जातात, म्हणजे मरतेत. काही शेळ्यांना त्या पिल्लांना संडास वगैरे लागते, ढेंडाळी वगैरे नाही का, किंवा पिसवा, गोचड, त्यापासून बचाव करण्यासाठी काय आपल्याकडे योजना? नाही, आपल्याजवळ कसं असतं माहिती का, आपण 20 ते 22 दिवसाला रक्षक म्हणून पावडर असतं, ते पिल्ल्याच्या अंगावर टाकतो. आणि आपलं नॉर्मली जर एक सांगायचा उद्देश झाला तर खाली आपल्याजवळ अशा असल प्युअर गावरांच्या कोंबड्या आहेत. का तर त्या 24 तास पटांगणात मोकळ्या असल्यामुळे खाली गोचिड होत नाहीत किंवा शेळ्याच्या अंगावर. तर आज आपल्याजवळ 40 ची क्वांटिटी, आज 40 क्वांटिटीला एक सुद्धा गोचिड नाही. का तर जमिनीवरच आपल्या गोचिड नाही तर शेळीवर येण्याचा समजच राहत नाही ना.
आपली गावरान शेळी आहे की ती अशी गोचिडा अंडे घालतात जमिनीमध्ये आणि उकरून ती अंडे खाण्याची क्षमता गावरान कोंबडीमध्ये असते. त्यामुळे तिला सुद्धा काही होत नाही. आणि दुसऱ्या व्हरायटीची कोंबडी ती तेवढी आपली तग धरू शकत नाही गावरांसाठी. त्यामुळे गावरान कोंबड्या तुम्ही तुमच्या farm मध्ये गावरान कोंबड्या ठेवलेल्या आपण फार्म मध्ये 24 तास मोकळ्या आहेत. किती कोंबड्या आहेत आपल्याकडे? आपल्या जो 11 ते 12 गावरांमध्ये कोंबड्या आहेत. म्हणजे फक्त गोचडं खाण्यासाठी? फक्त गोचिड खाण्यासाठी. आपल्याला त्याच्या रुपयाची आशा नाही की काहीच नाही. फक्त आपल्या एवढ्या 40 नगाचं संरक्षण त्या करतात. आज जर गोचिड पिसवा झालं तर चांगले चांगले फार्म बंद पडण्याची वेळ येते. आता त्याला पर्याय म्हणून काहीच नाही. त्यामुळे ते जेवढी सुरुवातीला दक्षता घेईन तेवढी फायदेशीर राहते. बर, आता नवीन तरुणासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी काय सांगता बरं, कसं शेळी पालन फायद्याचं आहे? नाही, आजकाल काय शेतीमध्ये बघितलं ना, पावसावर अवलंबून शेती. जर आज झाला पाऊस तर अवंडाळ पाऊस खूप जास्तीच्या प्रमाणात होतो किंवा कमी होतो किंवा भावाचा आपल्या हातात नाही. पण हा शेळी हा असा प्रकार आहे की आपल्या हातात भाव आहे. आज ही पाठ बघितली 6 महिन्याची, आज आपल्याला 10 ते 11 हजार देऊन जाते. आज 11,000 महिना कमवायला 1 महिना लागतो सिटीमध्ये पाहिलं तर. आज मी सुद्धा जॉब सोडून आलेलो आहे. 11,000 काय कमी नाही ते सिटी मधल्या माणसाला माहित असतं. आता आज 6 महिन्यात किलो 11,000 चालले. असे 10 पिल्ले झाले तर 6 महिन्यात लाख रुपये निघाले लागले ना. काय करता तुम्ही कंपनीच्या याला? आता माझ्या सांगण्यानुसार तर आज माझ्या शेतकरी मित्राला किंवा सिटी मधल्या मुलाला एकमेव पर्याय जर गावाकडे येऊन जर व्यवसाय करायचा म्हणलं तर शेळी पालन व्यवसाय हा फायदेशीर आहे. आणि भांडवलाचे जर म्हणलं तर माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही 2 वर्ष असा टाइमपास म्हणून करा. 2 शेळ्या घ्या, 1 शेळी घ्या, पिल्लावली शेळी घ्या, तिच्यापासून सुरुवात करा. तुम्हाला जर अनुभव असेल तर